थंडी राजा मला तुला थंडी लस थंडी झाली नाही बाबर आता हात ओढून राहिले वा जरासा इकडे तिकडे गेला हात अरे थंडी काय काढली हो हे काहीच थंडी नाही बबनराव थंडी आहे तिकडे काश्मीर गोवा तिकडे बिलकुल श्रीनगर आपले मिलिटरीमॅन लोक काय राहत असं त्याची त्याला माहीत मग तिकडे जीवन जगणं कठीण आहे कठीण निरा बर्फ होते मला पाण्याचं आता आम्ही गेलतो ना फिरायले अरे रे 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 बापा बापा बाबा काय थंडी होय राजा नाही आपल्या इकडं पुरलं हे बा आपल्या इकडे काही एवढं टेन्शन नाही 10-15 अंश सेल्सिअस असते आपल्या इकडे पण कठीण आहे तिकडे यायचं मारत्या 4 गाव नाही गेलं पण असं सांगून राहिलं जसं काय काश्मीरहून जाऊन आलं ते निरा फकाड्या मारतील कसं हो ना ते तर आहेच मारत राहा तिकडे तेव्हा थंडी भयानकच आहे पण आपल्या इकडे कमी आहे का आता पाहत नाही का तुम्ही आता वावरात टप्पा बदल जा लागते आम्हाला तर खरंच जा वाटते का माणसाले पण जात लागतेच ना बाबा पुष्पराज नाही का हो पायजाबा चामुंडाला घेऊ का मजा नाही मारते घेऊ का म्हणलं जराशी हो बा हे बा आताच तर पारा थंड झाला म्हणलं त्याचा फालतू अजून भडकून देसान तर अजून घरावर कुठे आणसान तुम्ही हो आताच तर कसं तरी शांतता बरी आहे गावातनी हो नाही तर मागचे दिवस पुढे नका नव्हता हो बरोबर हिशोबाने बोलता ते संग ना आम्ही काय काही बोलतो का रे बा मारती काही बी हो मी बरोबर त्याला सासू आणायला लावतो त्याशिवाय बसू देत नाही त्याला येऊ दे त्याला येऊ दे बा इथं नका बसू म्हणलं तिथे दुसऱ्या तापावर जा तुम्ही आमचं डोकं नका खाऊ तुम्ही बसायचं असलं पहिले ते सासू आणा सासू शिवाय इथं बसायचं बी नाही सांगून राहिलं तुम्हाला चला निघा म्हणलं इथून आता आणत नसतो का आम्ही आता जरा काही शिकलं तर काय राहिलं बसाच नाही म्हणलं बा इथं कोणी सहसा रिकामा बसलेलं नाही प्रत्येकानं आपापल्या आणलेला आहे समजलं का मुकाड्या जरा तुराट्या पराट्या काहीतरी आणा तर इथं बसा नाही तर बसत नाही इथं अरे बापरे काय थंडी होईल बा बुड्डा ना मातीला बुड्डा ना सांगा नाही रे बुड्डा बसू नका ते म्हणलं त्याला जरासं काळ्या आणायला लावा सरते परत आहे त्याला म्हणा आणा म्हणा जराशा आणा ना बे आणा ना काय जरासं काम येत तेवढं शिल्लक चालते आपला ताप जरासा जा आणा जराशी जा कुठून तरी आणा पण आपण कुठून आणू सरे तापच तापाय ना जे ते बाहेर बसले तापा करू कुठून आणू आम्ही आता काळ्यान पुढे आता कुठून आला आता काय काय ते काय सांगायला कसं ते काय सांगायची गोष्ट असते का ते बरोबर हिशोब तालतोल पाहता घेऊन यायचं कुठून आहे आपण कुठून आणू सांगा तुम्ही कुठून आणला तुम्ही काय सांगाय ना आम्ही लक्ष म्हणजे तिथून आणलं होतं ते नव्हतं हे बा असं करा कोणाला काही सांगू नका हो ते आपलं लक्ष्मण भाऊ आहे की नाही त्याचा दरवाजा बंद आहे सध्या ते यायचे आहेत तिकडून धाब्याहून त्याच्या मागच्या साईडनं आहे की नाही ते इंधन काळ्याचं आहे द्यायचं तिथून आणा जरा कवटा भजा घेऊन येजा सांगतच ते का बे सांगा आता राहू दे ना घरचं नको अन्न आपलं काय हे तापा का आपल्या घरच्या इंधावर करता का जाणं अन्न ते लक्ष्मण नाही का सामटीतून घेऊन येते मग ते कार्याला धाब्यावर यायला उशीर होते पाहिजे नाही तर मग आमचं नाव खराब आहे तुम्ही सांगत तेवढं जर काही म्हटलं तर मी हो ना मी सांगतो काय काय एवढ्या काळ्याला काय 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 त्याची काही इस्टेट निवरायला कापू काय म्हणते ते काढायला फाळायला जाय घेऊन येते काही नसते तार घेऊन ये कवटाभर घेऊन ये 2-2 आलो घेऊन मग ठीक आहे आलो लवकर चाल बाबू हो अजून याचे लक्षण भाऊ टापट पाहिजे बरं हो कसा दरवाजा बंद आहे जमला आपलं चाल लवकर चाल पटपट चाल मस्त वा पुष्पराज बढिया 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 चंदन सोडला तर हे धरलं वाटते नाही चांगला आहे मस्त आहे घेऊन जा म्हणलं घेऊन जा पुऱ्या अजून मोठा मोठा भाडा घ्या जरा आणि घेऊन जा आले का वाटून द्या जरा माणूस की आले का चोट्ट्या वाना इंद जोडता का रे अरे आता कसं रे काही नाही जरा घेतला जास्त नाही घेतला आम्ही बस आता हे माती आम्हाला आण म्हणे म्हणून आम्ही घेऊन चाललो मारतीन सांगितलं नाही का हो ते दादा बाबा तसं काय म्हणजे सर गावचं हेच झालं ते त्याला वाटतं मी ग्रामपंचायत सदस्य होतं काय दाखवून राहिला ते त्याला काय वाटून राहिलं म्हणजे का लोकांची इंधन आला होते का ते 2-4 दिवस झाले पाहून राहिलो मी ते अर्धी गंजी खाली गेली ते पराठीची माई मला आम्ही काय लोकांना म्हणजे तापा करायसाठी आणला का वावरातून ते सांगून राहिले मोठ्या गोष्टीला का मारती सांगते असा करते तसा करते हो ना पण ते आम्ही आजच घेतला आता जरासं आता डबल येणार नाही बा मारती आम्हाला घेऊन ये म्हणे काही म्हणलं तर मला म्हणतो म्हणे म्हणतो काय म्हणतो म्हणा काय म्हणाचं काय त्याला आता नाही असलं का तिथं मला आता कसं तसं लय मुज्जर वानाचं आहे ते त्याला म्हणलं आपण म्हणा का माणुसकीच्या गोष्टी समजत नाही त्याला नाही का आता कसं रंग्यात सापडले आता यायला तिथंच घेऊन जातो हे बा थांबा मला जाऊ नका म्हणलं गाडी उभी करू द्या माझं चला तुम्ही आता काय चोट्ट्या वाना का त्याच्या घरचं कोण नाही त्याच्या घरचं इंधन आणत असतं माहिती काय आणलं तुम्ही म्हणलं होतं मला घरचं आणू का कोट्यातलं नाही म्हणे लोक म्हणते टापावरचे लोक म्हणे आपल्या घरचं इंधन नाही वापरा म्हणे टापासाठी लोकांच्या घरचं वापरायचं म्हणा स्वतः शेकाचं लोकांचं इंधन वापरायचं बरोबर कोण आहे ते म्हणणार थांबा मी येतोच तिथं काय आता याच लागते मारतेल दाखवतो मी आता मुजऱ्या करते ते त्याला वाटलं लग्न झालं तुम्ही काय लस मोठा माणूस झालो थांब तुम्ही आता काय इथंच थांबा तुम्ही जात रे मला अजिबात आता डबल नाही नेणार आजच्या दिवस नेला आता डबल नाही आजची नाही रे बाबा 4-5 दिवसाची थंडी पडली ते पासून एकदम माय इंनावर दणका सुरू आहे लोकांचा मग हेच असलं पाहिजे रोजचं आजची गोष्ट नाही इथं येऊ राहिलं मी थांबा तुम्ही गाडी लावते मला बापरे वाचलं का नाही का मी बी इंदासाठी झालो होतो बा पोटी सापडले वाटते हातात काही काय लक्ष्मण काय आवाज काय म्हणलं काय झालं बरं झालं तुम्ही हे बरं झालं हो कसं एखादा पुरावा पाहिजे ना म्हणलं पाहता तुम्ही हे पोट्टे ढगडे पहा म्हणलं हो काय करू राहिले पोट्टे पाहिलं का तुम्ही कुठचं इंधन माहिती आहे का म्हणलं सांगा तुम्ही सांगा कुठचं असं रे कुठचं म्हणजे आता काय कुठचं असं बा काय सांगा आता इथं घर तुझ्या आहे इथं जायचं का म्हणा घराच्या मागचं तिथे तुराट्याची गंजी मला 2 गाड्या तुराट्या आणल्या त्या पराठ्या इंधन काळ्या बारीक चिरी पुरं खाली गेलं लोकांना 4-5 दिवसांनी पुरं खाली गेलं म्हणलं सांगा काय बोला लोकांना आपण राहतो तिकडे धाब्या आता घरी आता बायको आता दरवाजा बंद केला थंडीच्या ना ते अंदर बसले माबुटा गिडा मग आता आई की आता बाहेर आली नाही आता यायला त्याला काही झोडपा इकडे पहा लोक म्हणलाय हो या बाहेर रंग सापडे पोट्टे आता काय करा सांगा तुम्ही पोट्टे होते का सोबते का म्हणला हो आता लोक का म्हणलं तिकडे नसतीचे कामं केलं तुम्ही आता हे इंधन चोरता नाही रे सोबते बोले शाळा शिकता का काय करता म्हणलं
आम्ही नाही चोरलं ना, आम्ही नेलंच नाही. आम्ही फक्त आता ते मारते दादा म्हणे आणा म्हणे, हो म्हणून आम्ही आणायला आलो, नाही तर आम्ही काय येत होतो. म्हणलं कधी लागली काय म्हणाल पोट्टे मारते सांगितलं म्हणजे आतापर्यंत एवढं जे इनर खाली गेलं का नाही पुरा मारते जबाबदार आहे. हा हो काय म्हणा त्याला आता सांगा बरं तुम्ही सांगा. भांडण होत नाही कशानं होत नाही म्हणजे होतेच ना भांडणं. अशा नसतं भांडणं होते फालतूचे थंडीचे याची त्याची. मग काय तर असे कारण लोकांच्या तुराट्या चोराच्या कोणाच्या गौरा चोराच्या. आता ते कसं आपण तर त्या भानगडीत नसतो. आपण कसं घरी जाऊ आपलं मस्त आपलं अंगार जुले घेतली झोपलं कुठं बसता भांडण करत. पण जाऊ दे ना आता काय नेलं आता काय इलाज काय असते. नाही असं कसं सोडून देता असं सोडलं मग डबल त्या राहिली शिवलीला मग ते ही करते दाता काढते सांगतो मी त्याला आता काय चला रे चला म्हणलं पटापट चला 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 माझ्या चला घेऊन जा ती एक खेपचं नाही का. हो जाऊ दे सांगून दे त्याला जरा कसं भांडण करू नको त्याला म्हणा बा असं करत नको जाऊ शोभत नाही म्हणा असे काम. आता लग्न झालं म्हणा तुझं मला सांगतो त्याला समजावून सांगतो कसं असते. लक्ष्मी त्याला माहित नाही हात कसा आहे त्याला वाटते काय मजा कसा आहे का. चला रे चला मामा गाडी लावतो मी चला. गावा म्हणजे काही आणलं का नाही काळ्या गुड्या आणतो म्हणे तुम्ही आता तर म्हणे येत आणतो म्हणून काहीच नाही ते झाला आता आठपत आलं काय जाऊ द्या ना बा. हे पा जरा छान वाचलो मी हो रोजचा आपला बा विषय नाही पण आज हे पा लक्ष आला योगायोग. आणि हे पोट्टेले का संख्या जगण्या तिथून ते काळ्या कुड्या घेऊन चालले होते तर त्यानं पाहिलं तर म्हणे कोण होय म्हणे मारते सांगितलं तिकडे गेलं ते आता. हो मी आता मला वाटते भांडणं होते का काय होते काय सांगा बा. हो नाही तर मी हाती लागलो असतो आज. म्हणजे तुम्ही तिथून आणता का अरे घरून आणत जा तुम्ही घरून आणत असतो म्हणे मी काय तर घरून आणतो बा घरी कुठं येईल आपली तर का इतकं असते का तिथं होतं ते मग आणत जाऊ मी जरा जाऊ द्या ना काही नसते होते. का तुम्ही काय गाडी भर आणलं का काय पण गेलं वाटते ते मारते तिकडे नाही काय झमकन घाले का त्याची काय सांगा होते का नाही पण मरेच वाटते होते पण हो काऊन केलं दिमाग भडकेलं होता बा त्याचा. पोट्याला पण चला म्हणजे आता सांग प्रत्यक्ष दर्शन दाखवतो म्हणे मी आता. हो आता काय होते समजते आपल्याला काय पाटील सामान जरासे आणतील ते पोट्टे. हो मस्त काळ्या आणले का तू शकू जरासं 9-10 वाजेपर्यंत माणसाला घरी जाऊन काय आहे बसले आपले तुरीच्या शेंगा दाणे काढता का. मग आता पाबर मारते याले मध्ये डेरिंग बा मारते बा 10 वाजल्याशिवाय उठतही नाही. तुम्ही तर मला 2-3 वर्ष झालं लग्नाला तरी बीजच भेटा तुम्ही ह्याचं नाही ना. हो धुपट चालन डोळ्यात तिकडून म्हणून इकून आलो मी काय एवढा दबणार माणूस हो काही तुम्ही नका लावतो एक एक एक. हो पण का मारते का रे म्हणलं उशीर झाला पोट्टेला आले नाही म्हणलं अजून पोट्टे इतका उशीर होत नसते मला इच्छित झाला इतका टाइम लागते ते. आणि तिनं लहान पोट्टी असते त्याला काळाला टाइम लागते. आता आपण आहे तर गेला कवटा भरला चालले घेऊ हप्ता झाला तेच चालू आहे ना आपला आता. मी सांगतो ना अर्धी गंजी खाली झाली तिची. हो एका दिवशी आपणचे धंदे होणार आहे. पण रस्ता तर तुम्ही दाखला ना पहिले लोकायले जाबा तिथं आता आम्हाला तुम्ही सांगितलं का नाही. आता त्याची मोठी गोष्ट असते का आता जवळ पडते म्हणून आणतो आपण. आता आपल्या पराठ्या तुराट्या निघाल्या की त्याला म्हणतो घे 2 गाड्या काय त्याचं मोठं त्याचं काय हे असते का लय ना. आपण माणूस कसा किरकिरे म्हणल्यावर थोडंसं कसं बात चिडचिड करते ते लय चिडचिड्या माणूस आहे. मग काय तर त्याच्यासारखा माणूस नाही आपल्या गावात. मग आता हे धाबा सांगतो तुम्ही निरा हरामाचे पैसे आहे त्याचे काय कमाई सांगतो ना पुरी हरामाची आहे त्याची. 200-250 रुपये प्लेट विकून राहिला ते काय भाजी हे ते. आणि ते 3-4 जण माय साडू आहे म्हणून त्याचा धाबा चालून राहिला. नाही ते पा याचा टिपटा वाजला असता मी सांगतो तुम्हाला. मग माय साडवाच्या भरोश्यावर त्याला भाजी गिजी जमते एक्सपर्ट आहेत ते. आणि ते आलू पोंगे आहे हाताखालच्या आहेत त्याच्या काय त्याला 10-15 हजार रुपये देते चांगलं होऊन घेते असं आहे ते. मग लक्ष्मण सारखं हुशार नाही आपल्याला वाटते ते एवढा सोपा नाही ते. तसं नाही का बा लक्ष्मण चांगला माणूस आहे काही नको बोलत जो मारता तू कोणाला का नाव ठेवायचे काम करतो तू. तुम्हाला काय माहिती आहे लक्ष काय तर पाहत ना तुम्ही लग्नात नाही त्यानं म्हणलं लोकांना काय जीव घातलं 5,000 रुपयात लग्न केलं तर त्यानं त्या पोह्याच्या मंदिरावर गेले तिथं हार टाकून आले ते काय लाज आहे का त्याच्यात काय बोलावं त्याच्याविषयी. हो ना हे खरी गोष्ट आहे राजा पाटील. हो पण तुम्ही राजा तिथं मंदिरावरच केलं तर ना तुमचंही तसं त्याचंही तसं. हो ना पण त्यावेळची परिस्थिती वेगळी होती ते घाई गडबडी तारीख निघाली फटाफट करणं होतं म्हणून झालं ते काय आपण काय करत नव्हतं का ते. पण बुडा बने ना बुड्याच्या पुढे जाता येते का मग झालं ते काय तुम्ही निरा बाबाचंच नाव पुढे करत जा बा. मग काय अरे बा म्हणलं माणसाने स्वतः निर्णय घेतले पाहिजे. मनोज भाऊ तुम्ही कसं म्हणलं असं इतकं मागं पुढे नको राहत जो आता. मग आता बुड्यावर किटू का तुम्ही खांद्यावर ठेवसा मग स्वतःच्या खांद्यावर घ्यायला शिका जरा असे. मग काय तर मी बाबर अरे बाबा लक्ष्मी काय घेऊन आला ना पोट्टेले इंधन काळे घेऊन आला. अरे मला मारती हो लक्ष्मी घेऊन आला गड्या. अरे लवकर चला फटाफट चला. हे कायला वजात राहता हे काय म्हणते काय लावा लक्ष्मण. अरे बाबा पोट्टी गिट्टी आली वाटते सांगा ना बापा रे पोट्टी सापडले रंग्या शिवलाल हो नाही हो पुरेच्या मारती. हो बहुतेक आता काहीतरी घोर आहे वाटतं गड्या पाहिजे बा जरा शांततेने घेजो. नाही ना हो एका शब्दात दाबतो त्याला मग येऊ द्या कलकल्या सायदी. लवकर चाल ना फटाफट चला लवकर तिथं कुठे ताप दाखवा दे. चला चला ते तिथे बसलेले. शायनावानाच्या अगोपणा करता म्हणलं का स्वतःला काय दादा समजून राहिला का रे. हे उली पोट्टेले का त्या इन्न काळे आणायला पाठवतो तो घरचे आणणार रे लोकांची काय पाठवतो म्हणलं. कसं काय तुम्ही बा म्या काय सांगितलं म्या काय म्हणलं रे पोट्ट म्या काय म्हणलं पापा हे आला मुजरीवर अबे का तो सांगितलं ना काय खोटा बोलून राहिला तू का शिवाल कोण सांगितलं तुम्ही सांगा बाबा ना कोण सांगितलं कोणी यायले. आता काय बोला बबनराव सांगा कसं बोलावं काय बोला शेवटी झाले माणसं दोघे आपले. काय जाऊ द्या ना हे बा लक्ष्मण भाऊ काही विषय नाही त्याचा जाऊ द्या. नाही ते नका सांगू ना मला गोयमाय नका करू कोणा सांगितलं कोणी यायले मापाशी बा पुरावा मला पुरावा यायनं प्रत्यक्ष बा स्वतः म्हणलेला आहे. थांबा आता या पोट्ट्याला विचारून दे तुम्ही समोरासमोर म्हणूनच मी आणलं नाही यायले. मला माहित आहे ना हे उलट फिरते म्हणून. पोट्ट त्याला सांगा म्हणलं का इमानदारी सांगा खोटं बोलाच नाही मला शपथ घेऊन सांगा तुम्ही इनार कोणा आणा सांगा तुम्हाला. माटी राहणं माटी राहणे आण म्हणे. हो आम्ही काय खोटं बोलू.
पाय पाय म्हणलं काय म्हणून राहिले तो तोंडावर म्हणून राहिलं म्हणलं ते तुझ्याच भाऊ आहे म्हणलं ते माझ भाऊ काय सांगितलं तुला सांगितलं ना ते आणि आता म्हणतो मी सांगितलं असं नाही तसं नाही का अबे असे धंदे बंद करणार का लग्न झालं ना आता जरा माणूस किती राहिलं पहिल्यासारखं काय पोट्टम आहे का बोलून राहिला का फालतूचा म्हणजे काय इतकं गरम व्हावं लागते का काय राजा लक्ष्मण भाऊ उलिशा राजा म्हणलं काळ्या आणले जाईन तर तेवढ्यासाठी तुम्ही गरम होऊन राहिले काय लयच तुम्हाला मोठेपणा येत नाही हाय कोणती नाचुकली गोष्ट राजा ते नाचुकली नाही ना बाबा पुरं खाली केलं ना ते पारा जाऊन पारा तिथं पुरं म्हणलं का 2-3 म्हणलं म्या गाड्या आणल्या होत्या तुराट्या पराट्या आणि इथं नाही होतं बारीक गाड्या 1000 रुपयाची गाडी घेतली तर म्या गाडी तू काय म्हणून राहिला म्हणलं एवढं गेलं तेवढं चाल बरं पाहिलं का तिथं सांगून राहिला मोठा तोच नेलं ते सगळं बाबा का मॅ नेलं का ते मग का सगळं गेलं म्हणजे का मॅच नेलं का काही आपलं बोलता रे तुम्ही बी एक आता जरासं मी यायला म्हणलं बा आणा बा कुठून बी आणा मग लक्ष्मण भाऊजी तर एवढं मग तोंडात आलं ते हो ना बोलून राहिले फालतू मॅ नेलं हे नेलं अगो पण करू लक्ष्मण भाऊ स्वतःला काय एवढं शानपण न करतो तुम्ही आताच मला थंडीतून आलो मी इथं नको बरं करू नको लगा चोरता चोर शिरता लगा हराम करायला का मारता का शिल्लक बोलू नका म्हणलं अगो पण करायचं नाही लक्ष्मण भाऊ भांडणार नका घेऊ एवढ्या गोष्टीसाठी भांडणार आहे काही आपलं बसली हे बा थांबा बोलू नका तुम्ही दोघे शांत राहा काय चुप राहा म्हणलं चुप राहायचे आता काय माणसाला कुठं चुप राहतं म्हणलं अशा दादागिऱ्या जर करत असतील तर मग काय भेटणार का म्हणलं मारत आवाज नको वाढ म्हणलं तुम्हाला वाढता येते मला वाढता येते समजलं का तुम्ही शिल्लक बोलून राहिले मग मी बोलीन मग माझा खरा माणूस नाही मग ती वाटते नाही का चांगलं चित्ती वाटते अरे मारती थांब ना तू चुप्पाजवळ मारती तू लक्ष्मण हा बा बोलणं बंद करा दोघे बोलू नका शांततेने इथं या तुम्ही मी काय सांगतो ते बोला बस करा तुम्ही आवाज बंद करा टेन्शन घेऊ नका पोट्टे तुम्ही जा ते इंधन नेऊन ठेवा लक्ष्मण भाऊच्या ते जिथं आणलं तिथं नेऊन ठेवा काही भांडणाचं काम नाही काही नाही लक्ष्मण भाऊ चुप राहा पण आता आपण काय म्हणजे सांगायला आलो म्हणजे हे आपल्या अंगावर येत राजा म्हणजे इतकं असतं का कुठे दादागिऱ्या करणं हे ते हो ना हे पा जाऊ द्या ना ते विषय झाला ना संपला ना ते आता ते मुकायला राहिला ना आता तुम्ही बी वाढू नका बसा तुम्ही तापाले बसा जरा शेका जरा शांग थंडीतून आले तुम्ही जा रे पोट्ट नेऊन ठेवा ते अरे नका जाऊ असे झालं का चांगली झमकते का नाही का हो ना पाता शिजलेले का हो ना पण कसं मला तर वाटतं अजूनही झमकू शकते यायची नाही का हो वादळा आधी शांतता असू शकते बा हो पण जाऊ द्या असं कसं असते लक्ष्मणराव हो मनावर नका घेत जो काही काही गोष्टी काय असते दुर्लक्ष केल्या पाहिजे हो आता कसं 1-2 शब्द होते वेळाला पळ्या गाव म्हटल्यावर आपण आता मी तसे भांडगोळा माणूस नाहीच नाही मी माय नाव काय गाव काय तुम्ही कनी हे मारती का नाही फालतू असं बोलते का नाही माणूस मग तपणार नाही का तुम्ही सांगा तर माय सगळं खरं असू मीच ऐकू राहिलो का नाही बापा लयच नाव तुमचं आता जिकडे तिकडे म्हणजे समजा हेच लागते तुमचे वाढदिवस असला तर बॅनरच लागते अरे काहीच नाही ना लक्ष्मण भाऊ निरा पैसा नका कमाव तुम्ही नाव कमावा म्हणलं नाव तुम्हाला हे पा म्हणलं काही किंमत नाही समाजात सांगतो तुम्हाला आता हे मारते पा आता काय म्हणलं नाव कोण नाही काय नाव नाही माय मला कोणी ओळखत नाही का लक्ष्मण किरकिरे म्हणलं भाऊ बा 1 करोडचा धाबा आहे म्हणलं माय तुला काय वाटून राहिलं तू याला का म्हणलं 25 एकर जमीन असली बरोबर करते त्याची मग तुला काय वाटून राहिलं रे तुम्ही काही अंगारच घेता शांतता नाही होते ना बोलचाल आपण का भांडणं करून राहिलो का पण नाव माणसानं कसं कमावलं पाहिजे माय आता पाहा तुम्ही मारुतला धुटके म्हणलं की काय नाव आहे माय मग ग्रामपंचायत सदस्य आहो मी या वयातनी वयाच्या 26व्या वर्षी मी ग्रामपंचायत सदस्य आहो भावी सरपंच असू शकतो मी पुढे माय अजूनही काय राहिलं नाही का अजून मग तुमचं काय आहे आपल्या शाळेचा व्यवस्थापन समितीचा अध्यक्ष कोण आहे मग मारुतराव धुटके मग आजच्या घडीले म्हणलं मा एवढी परिस्थिती तुमची आहे का तुमचं एवढं नाव आहे का धाबा चालवता म्हणजे काय अशी किती चालवते बा मुकाने बसून मारते तुला बा मी सुद्धा म्हणते ती मारती म्हणून राहिलो का शब्दात लोक तुझ्या माघारी बुलट्या म्हणते तुला बुलट्या चालला म्हणते काय निरा तोंडात आवाज आहे म्हणते तुया मग याच्या पडेल तुला काहीच किंमत नाही तुला वाटत असं तुझी किंमत एवढी होती तुला का म्हणलं तुला लग्नात नाही म्हणलं का ते किडनॅप केलं ना अरे माझ्या तुझं लग्न झालं बाबू तिथं म्हणलं तुझे जे साडू गिडू आहे ना ते बिफरले होते तर म्हणे हे जर नाही सापडलं तर काय करा तर मी आलं बाबा ही ना सापडलं ना तर देणकेस आहे म्हणलं आपला तिचा त्या पोरीचा मांबा उभा करून राहिला होता मग तू नसता आला ना 2-3 घंट्यात नाही बिलकुल उभा केला असता म्हणलं मुंजा राहिला असता मुंजाले का माझ्या तुझं लग्न तरी झालं एवढं ध्यानात ठेव सोळा ना मोठ्या बत्ताल्या मारून राहिले तुमच्याच्यानं माझं लग्न झालं तुमचं 36 वर्ष लागले लग्नाले मग अर्धे मसनात गेले तुमचे काय सांगून राहिले तुम्ही मग 26व्या वर्षी लग्न झालं म्हणलं तुम्हाला काय वाटून राहिलं म्हणते मा साडवानं म्हटलं हे ती अरे माशिवाय दुसरं पोरगच नसतं उभं राहिलं तिथं उभा राहिला असतात का करूनच टाकलं असतं कार्यक्रम त्याचा निरा तोंडात माहिती का किडनॅप केलं का लग्नात हसा झाला सरा मग काय नवरदे कुठे आहे मोठा सांगून राहिला हसा करणं माझा तरी हसा कमी झाला तुमचा त्याच्यापेक्षा झाला ना याटून आलते तुम्ही लग्नाले काय 3rd क्लास लग्न केलं तुम्ही चालले ते पोयांच्यावर चालले मोठे त्या पोयाल्या मंदिरावर नेलं चला 5,000 लग्न करतो काय केलं याटून आले तुम्ही ही हसीत ना लोक तुम्हाला नवरदेव नाही आला हाय असं आहे पा आता तू हे बा शिल्लक नको मारते फालतू तू आता इच्छा तिथं नेऊ नको तू तुला काय वाटून राहिलं मग हे बघा मग आवाज माय तपते मग मायने तपत का काय तुम्ही काय बोलून राहिले मग मला किडनॅप केलं असं केलं तसं केलं तुम्ही काय म्हणून राहिले मग मा साळवाच्या भरोश्यावर धाबा चालते तुमचा म्हणलं त्याची ते हे माना तुम्ही उपकार माना तुमची काय लायकी आहे धाबा चालवायची टिपटा वाजला असता म्हणा तुमचा तू हे मारतेस गाडी शिल्लक बोलून राहिला तू आता मी आराम बोलून राहिलो होतो ना आवाज वाढायची काय गरज आहे का मला तुले माय बी वाढता येते मला मग अबे लगा तू साडू मा भरोश्यावर टाकून राहिले तू काय सांगून राहिला मी जर काढून टाकलं का 20,000 रुपये महिना कोणते ते मी द्यायले 300 रुपये कोणी कामाला सांगत बस रे लक्ष मुकाबा मारते का डुंगने का डुबरिया अबे देंडा लगा तू बोलू शकतो आता अरे लक्ष
लक्ष आहे बा, तू शिल्लक बोलूच नको. हे बा जांभळ्या दिन मी तुला बा मोठा आहे म्हणून मुका मी. हा तू काय वाटू राहिला रे? हा शिल्लक बोलू राहिला. लग्न केलं का? होत नव्हतं का म्हणलं का? मला का 17-56 पोरी भेटत होत्या, तुझ्यासारखी नाही मी. मुका राहिला आला का तोंडात आवाज आला का त्याला एका झापडीचा नाही बे तू. ये बरं ये ना मैदान दे तू. तुला काय पोरगी भेटत होती बे? त्या डेट किती उपकार मान पाया लागला का त्याचे? लगा हराम खोरा. ये ना मैदान दे ना मग. काय करू राहिला बे तू? लक्ष आहे का? हा शिल्लक नको बोलू तू. ये ना मग, तू काय काय काम करू राहिला बे? ये ना मग, ये ना, ये तू ये. सोडलं लगा बे, तो आता किती मारी बे. चला, ये ना मैदानात दे ना. अबे चल ये ना. अरे काय भांडणं सुरू आहेत तिकडे? हो नाही, मला काय वाटतं भांडणाचा आवाज येऊन राहिला. पण बहुतेक तू म्हणे ते राजा खरं झालं. पण नाही का शांतार भाऊ? चला ना बा तिकडे काय पाहू ना. चला 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 डेन्या भाई, चला चला बरं लवकर. चला चला पया 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 पया. मला सोड तू. मला लक्ष आहे. मला सोड तू. आता तुला आहे ते करू आता. तुला लय झालं, अति झालं तुला. शिवलाल भाऊ ओरडू का तुम्ही? मी याला भांडणे शिवत नाही आता. लक्ष बोलू थांबा ना. ऐकत जा ना. तुम्ही अशी भांडणं करत होते काही ऐकलं नाही का? ते भया तुम्ही पाहिला का? मारस तू आता. मार मार मार. लक्ष मारस तू आता. पाहून घेऊ तुला का? लक्ष म्हणता राहू दे बा. ऐकतो ना पाहिला तू द्या. अरे शिवलाल भाऊ भांड दिले. बापरे ये ना बिकडे. बापरे शिवला कशा आम्ही पकडत दिले. अबे मारा मारा करू राहिला ते. अबे लक्ष्मण घेऊन जा शिवलाल भाऊ घेऊन जा. आता ये ना तू. आता कोण चालला? लक्ष ये ना आता ये ना. हा बसली नाही कमळल्यात. माया बसला तुला तो. तू काय सांगू राहिला? अबे शिवलाल सोड ना, सोड. बरं घेऊन जा लोक. शिवलाल भाऊ लक्ष्मण मला घेऊन जा. आम्ही पाय मारतीले. मारती थांबले का? मारती थांबता. लागलं म्हणता? नाही हो लागले का? इतकं म्हणजे सुचलं का इथं? अरे पाहावरती तोंड सुचलं ना तुमचं. एका इकडं पाहा तुम्ही. मग भुक्का मारला ना त्यानं. मग तुम्ही राजा मागं पुढे पाहिला ना. तिथं तुम्ही मागं पुढे पाहायला पाहिजे होतं का? त्यानं जर 2 दिले तुम्ही 4 लावायलाच पाहिजे होते त्याला. मारले ना, मी मारले ना. गुंडे हाणले 2 दिले. काय मारले काय झालं? हे बा त्याचं पाटकोड सारखंच नसून झालं. 100%. मग माय पण होबाळ सुचलं का? आता तुम्हाला आरशात पाहिल्याशिवाय भरोसाच नाही वाटत. तुम्ही घरीच जाऊन पहा काय काय नाही तर पुरं सुचलं नाही कळलं. मग आज जांभळ सुचलं ते. पण तुम्ही काही अशा टाइमला मागं पुढे नाही पाहिलं पाहिजे. बिलकुल हैगी नाही केली पाहिजे ना. मी कायसाठी तुम्हाला बोलू मग? तुम्ही हैगी नव्हती करायला पाहिजे तिथं. हो ना, पण आता ते आपल्याला वाटतं बघ कायले भांडणं करा. आपण तशा याच्यातले माणसं नाही ना. ते अंगावर आलं. मग अंगावर आलं माणूस काय मग शिंगार घेणार नाही का? त्याने एक आणलं, मी 2 आणले. मग पण हे कसं बरोबर नाही झालं ना. तुमचं कसं आता तिथं एवढ्या म्हणजे लहान तुमच्यापेक्षा लहानच म्हणला ना ते. ते जर तुम्हाला मारून राहिला म्हणजे किती अति झालं का त्याचं. स्वतःला म्हणजे ते दादाच समजून राहिला आता. तर ते काय आता सांगणं त्याचं. तरी तर जाऊ द्या काही गोष्टी. का बबनराव तुम्ही याच्या आधी काय म्हणे माहिती नाही तुम्हाला? काय काय म्हणे ते? काय म्हणे मला डुबर ते? काय म्हणे? काय बोला विनाकारण कसं आपल्याला वाद वाढवायचा नाही ना. आता समजा तुम्हीच सांगा. काही गरज का मनाची तुम्ही धाब्यावर आता पैसे कमावता. जीवावर येऊन राहिलं त्याच्या पोटात दुखून राहिलं म्हणे हरामाचे पैसे कमावते म्हणे. लक्षाला का अक्कल आहे का म्हणे किरकिरेले. आपल्या गावातला 1 नंबरचा कंजूस माणूस आहे म्हणे. लग्नातले काय म्हणे पोहे हे खाऊ घातली ते खाऊ घातली. सरा म्हणे काय कचरा झाला. आपला बा म्हणे कसं लग्न केलं आपण. हो ना हो ना हो ना समजलं मला ते. म्हणजे मी याच्या आधी समजा काय हो बरं बरं म्हणाले का हराम करा म्हणा. तुझे साडूले का मा भरोशात जगून राहिले म्हणा. चोट्ट्या वाना दिले का त्याला इंधन चोरतं चोरतं मार शिरदर होतं. काय उली गोष्टीच आहे ना. साधा सदस्य आहे तर किती दाखवून राहिले ती. मग आता मी तर काय शाळेचा हवं नसा तसं काय लायकी आहे का? आपण कोणी होत नसते म्हणून याला केलं ते शाळेचा अध्यक्ष. मग काय काय त्याचं योगदान काय गावासाठी? जाऊ द्या आता काय बोला. मग आता ते पेरणीला बॅगा नेला ना. त्या हराम करून एक बॅग दाबली त्यातली पडली म्हणजे ट्रॅक्टरातून. त्यानंच पाडीवर ते. हो आता काय सांगा आता. जाऊ द्या आता बोलायला पुरत नाही. पण आता हे बा याले मी आज ना उद्या तरी याला हिंगा काढल्याशिवाय राहत नाही याले. याच्या साडवाले मी कामावून काढतो आता. हो कारण की याला लय वाटून राहिलं ना. नाही नाही हे पहा लक्षात तसं करूच नका. त्या साळवाचा काही दोष नाही. साळवाचं याचं कुठे जमते का? अरे म्हणलं बा तुम्ही यानं तुमचा हे केला का नाही. आज अपमान केला सगळ्या जनतेसमोर. तुम्हाला मारल्यासारखंच केलं ना त्यानं. तुम्ही याला अद्दल घडवाच तुम्ही आता. हो आता चान्स आहे तुमच्याजवळ. पण आता काय डबल मारा करता का? विनाकारण बसले. जाऊ दे ना आता. झालं आता. त्याला 1 मारली मी 2 मारल्या. जाऊ दे नाही पडलं. तसं नसते ना. कायद्यानं केलं पाहिजे कोणते काम लक्ष्मणराव. असं जर उद्या जर तुम्हाला एकटं पण मारलं म्हणजे त्यानं अगोपोट्ट आहे ते. तर मी काय म्हणतो तुम्ही याचा कसा लिहूनच द्या. हो पांढरा कागद घ्या आणि देऊन द्या. हो आता कसं आहे तुमच्या लागलेलं दिसते. मेडिकल झालं तर बिलकुल वैकूच येते. मारलं पाहिजे ना. शिवी गाड केली असं तसं याचा खर्रा खैसूनच द्या आता. रिपोर्ट का? काय रिपोर्ट काय बा? कुठे नसतं वाढत अजून तुम्ही. रिपोर्ट राहू द्या आता. झालं गेलं पार पडलं. जाऊ द्या. अरे आता मी काय म्हणतो द्या असं नाही म्हणून राहिलो मी. पण लिहून तयार ठेवा म्हणलं. जर कदाचित ते जर गेलं रिपोर्ट द्यायला तर एकतर्फी केस लागली म्हणजे मग काय करसा. तुम्ही तयारीत राहा म्हणलं. मारते असं तुम्हाला नाही वाटलं. लय तपेला त्याचा दिमाग. रिपोर्ट देतो म्हणे असं तसं म्हणेन ते. म्हणजे तेच चोरते माझी रिपोर्ट देतो म्हणे का? असं म्हणे का ते? तुम्ही ऐकलंच नाही का भांडणाच्या वक्ती काय म्हणते? ये म्हणे तू आता उद्या रिपोर्ट सर्कस करतो म्हणे तुले. अंदर घालतो म्हणे. सांगा आता म्हणजे तुम्हीच मार खाल्ला आणि तुम्हीच अंदर जाता का? बाबा इथपर्यंत का? मला लक्षात नाही काही म्हणलं त्यानं तर. बरं काय रिपोर्ट देईल का म्हणते आता? देईल तुम्हाला वाटते? ते आता उद्या समजून आता काय होते तर ते जर गेलं तर तुम्हाला तयारीत तर आलं का नाही. पुढचा माणूस जर पोलीस स्टेशनने रिपोर्ट देऊन राहिला मग एकतर्फी केस लागेल का नाही. तुमच्या घरी आले म्हणजे पोलीस. म्हणून त्याचा कागद याच्या आधी आपला पोचला पाहिजे तिथं. नाही फक्त त्यानं ते जर गेलं ना बस झालं. मी जातोच मग. मी काय करतो मग. तेच सांगून राहिलो मी तुम्हाला. कसं आहे तुमचं चालते आता सध्या. कारण की तुमच्या फेवरनच केस आहे. कारण की आता तुमचं इंधन नेलं आणि तुमच्यावर ते दादागिरी करून राहिला. शिवीगाड केली बा असं तसं 2-4 वाक्य शिल्लक लिहायची. बिलकुल दडपूनच द्यायला याची म्हणजे मस्तीच उतरा तुम्ही आता. म्हणजे स्वतःला डॉन समजून राहिला ते.
पाहुणं नाही तर मला वाटतं बा त्या देवदास संस्थाने तिकडे जा तुम्ही आता पहिले जा. तंटामुक्त अध्यक्ष आहे ते, त्याला म्हणतो हे पाय म्हणतो काय नको राहायचा. हे आता इनं त्यानंच नेलं काय तुम्हाला प्रत्यक्ष माहित आहे कधी पुढा पुरादार इथं पोट्टी सांगते. नाही बा काही फायदा नाही आहे लक्ष्मणराव, काही फायदा नाही. त्याच्या फेवरच आहे ते देवदास सनसने. मारुतरावच्या कसं त्याच्या बुड्याचा जवळचा माणूस आहे. ते काय करून निपटा नापट करून ना जाऊ द्या बा झालं. पण आता आपण जर माघार घेतली आता तर पुढे मग असंच त्याला म्हणजे हाव पाहून ना. तुम्ही त्या तंटामुक्तीच्या वाल्याकडे जाऊच नका. सरळ फक्त कागद लिहा. ते जर समजा पोलीस स्टेशनला गेलं तर बिलकुल आपणही जा. आम्ही आहो ना, आम्ही तुमचे पुरावे देतो. आम्ही तिचे प्रत्यक्षदर्शी आहो आणि आम्हाला सगळी घटना माहीत आहे. आणि हे जे इथचं इंधन चोरलं का नाही, हे मारते ना चोरलं 8 दिवसामध्ये त्याचा तेच रट्टा सुरू आहे. मग सगळं आम्हाला माहीत आहे ना. मग काय राहिलं मग आता कंदील पुढा माहिती आहे तुम्ही पुरा देसाल ना. पण तेच म्हणलं बा 100% आता त्यानं फक्त द्या. फक्त मला मागं कसं बाजी नाही पडली पाहिजे. नाही ना हो, आम्ही राजा काय आपले आता तुमची घरची बाई आता कोण आपले नातेवाईक आहेत ना. मग मी तुमची बाजूने घेईन का त्याची घेणार आहे त्या डुबरेची. तुम्ही काही चिंता करू नका. फक्त त्यानं जर रिपोर्ट दिला तर मागं हटायचं नाही. आम्ही तुमच्या बाजूनं 3 मतं हे बा किती जण होती तर 5 जणच होते ना. मावली तर पहिला आता वाटते. लाईनी पाटील हे बा तिथं काही बाबाशिवाय करत नाही. आम्ही ती गाव तुमच्या बाजून पुरावा देतो आम्ही. काही होले काच बस मग काही हरकत नाही. मग टेन्शन नाही. फक्त आता मला काय करते ते सकाळचं पाहू द्या. नंतर पाहू काय आता. ठीक आहे आता पाहतो आंबे हेत लावा लागेल बाईले बस आता काय सांगा काय नाही. चला येतो मी आता. ठीक आहे जा मग तुम्ही. करा मग आराम. काही असलं तर सांगतोच मी. काशी आहेस त्या संग पाहू काय होते काय नाही. तिकडे वार्ता घेतो मी तुम्हाला सांगतोच मग. तेवढं फक्त ध्यान ठेवता ते. हो नाही तर सटकन चालला जायचं मापुढे नाही का. त्याच्या आधी आपला रिपोर्ट पोहोचला पाहिजे. बरं ठीक आहे सांग ना मग मला काय होते तर. या मग आता आलं का ते मेंटल दिलं का पोहोचून म्हणलं काय म्हणजे लक्ष. अरे नीरा बैळ आहे ना. डोकं आहे का दिले दिमाग आहे का दिले हलक्या डोक्याचं ते लक्ष आहे. मग आता येतो म्हणे मारायला. आता सोडतच नाही म्हणे. काळी काढायला जाय नसन तसं. जाऊ दे ना बाबू म्हणलं. मारता ना येऊ नको ना. एक जर बसला ना म्हणलं का सरका होशील तू. मग मुकाड्यान बस म्हणलं चुपचाप राय म्हणलं. म्हणजे अजून डबल वापस येऊन राहिलं होतं. या येऊ द्याच असते त्याला काय अडवलं दिले तुम्ही फालतू अडवलं दिले. ते तर म्हणे आता काय अडवायचं नाही. ते तर रिपोर्ट देतो म्हणे. मी आलं दे रिपोर्ट दे. मी आलं मारते का कमी. तो आज रिपोर्ट दिला ते का मागं राहते का. तू रिपोर्ट लिहून राहिलं होतं ते. आता कोरा कागद पाहतो म्हणे मी. आणि बिलकुल आता सकाळी जातो म्हणे रिपोर्ट द्यायला. रिपोर्टवर आलं का सांगा आता एवढ्या भांडण्यासाठी राजा म्हणजे रिपोर्टर आला का. पण आम्ही म्हणलं दिले असे काय असे तर काही भांडणं होत असते म्हणाले का मजा का. मग नाही म्हणे हे का मजा काय का म्हणे मा तोडायला किती लागलं म्हणे. मग होबार सुचलं म्हणे मी पुरं मेडिकल करतो म्हणे. मी आता याचं उद्या सर्कस करतो म्हणे. पुरी मस्ती जिरवतो म्हणे याची. पर्यंत का बापा म्हणजे इथपर्यंत सांगा राजा. आपण मजा घेऊन घेतला. आता हे म्हणते रिपोर्टपर्यंत. मग मला काय देतात नाही. माझ्या हात बांधलेला आहे का. दे ना म्हणा तू रिपोर्ट दे बरं म्हणाले का. मला काय देतात नाही. ते लिहूनच राहिला म्हणा. पण तू बी मारती तयारीत राह. कसा आहे विषय कसा असते. एकतर्फी केस लागते. मग त्यानं जर रिपोर्ट दिला तुझ्या रिपोर्ट जर नाही पोहोचला किंवा तूच गुन्हेगार आहे असं पकडल्या जाते ते. त्यापेक्षा तुझ्या बी रिपोर्ट पोहोचला पाहिजे. ते जर सकाळी गेलं सकाळीच पैणार आहे ते काय. म्हणून म्हणलं तू बी सकाळी काय कर बुलेट काढून बिलकुल 9 वाजता 8 वाजताच्या आत तिथं बिलकुल रिपोर्ट देऊन दे तू. म्हणता नाही म्हणजे सकाळीच चाललं का ते. तुमचं म्हणजे न्यूज खरी आहे काय. आता काय सांगा लय तपेल होतं ते. मग कागद काढला त्यानं ते आता लिहितोच म्हणे ना. मग मी आता लिहिबा काही करते तिकडे आपल्याला काय सांगू नको. आपण निपटायला गेलो पण ते काय की नाही. ठीक आहे मला काय लिहिता येत नाही. मग बस मी लिहितो का उद्या सकाळी बिलकुल त्याच्या आधी पोहोचतो मी. कितीला 8 लोक तर पोहोचतील ते. 8च्या अंदर पोहोचतो मी त्याच्या आधी. शक्यतो जितक्या लवकर तितक्या लवकर सकाळी पण कोणाला सांगू नको तू. नाही तर मग कसं लोक माहित नाही का तुला बस इथं थांबून आणि ते तिकडे रिपोर्ट देऊन येईन. रिपोर्टचं काय पण त्याच्या आधीच पोहोचला आपला समजून घ्या. बिलकुल आत्ता गेलं की पहिले लिहितो ते. त्याला सर्कस करतो मी आता. लक्षाला आता त्याला दाखवून देतो काय आहे. मला कसं फालतूचं हे बा आम्ही प्रत्यक्षदर्शी आहोत. तू काही टेन्शन घेऊ नको मारती. काय जे झालं ते आमच्या समक्ष झालेलं ना. आम्हाला सगळं माहित आहे. उडीशा त्या तुरट्यासाठी चाललेलं का भांडणं करायला. तेच पहिले अंगावर आलं तुया. आम्ही बिलकुल बबनराव आहे काशाला माहित आहे. लाईनी पाटील होती. सगळ्याला माहित आहे काय झालं काय नाही. तर काही भिऊ नका तुम्ही. पाहून घेऊया का पुढचं पुढे. आम्ही आहोत पुरावदार. आता तुम्ही होते तुम्हाला माहित आहे. फक्त पायदा म्हणलं जर आली अडचण ना तर पुरा बिलकुल देताच तुम्ही. याचं बिलकुल कमळच मुळाचा आहे यावेळेस. आता लय झाली याची पैशाची मस्ती. आता आम्ही हाव ना. तू काळजी नको करू. आम्ही तुझ्या संग असल्यावर तू काय टेन्शन करू राहिला. अबे येतो ना. थांब ना जरा गडबड आहे इकडे. येतो जा घरी जा. मारते जाऊ दे फालतू. हो जास्त काही वाढू नको. पुढचं उद्या पाया. घरी काही जास्त सांगितलं नाही पाहिजे अशा गोष्टी. जा मारते जा म्हणलं ते बोलावून राहील. हो ना बरं हो ठीक आहे. येतो मग. येतो शिवलाल भाऊ. चला सांगा चल घराकडे जाऊ तिकडे.